हे वर्षावन म्हणजे काय? वर्षावन ही एक सामान्य संज्ञा आहे. दाजींनी मला सांगितले होते की आपल्याला वर्षावनातील झाडांच्या प्रजाती येथे वाढवायच्या आहेत. मी म्हटल्याप्रमाणे 80 फूट उंच झाडं आहेत आणि प्रजातींची समृद्धता हीच याची महानता आहे. वर्षावनातील झाडांच्या प्रजातींची येथे वाढ होणे अशक्य होते. वर्षावन हे एक घनदाट झाडे झुडपे असलेले उष्णकटिबंधातील सदा सर्वकाळ हरित असलेले जंगल. साधारण 50 ते 90% झाडांच्या भौगोलिक प्रजाती या वनामध्ये पाहायला मिळतील. बऱ्याच पशूंच्या प्रजातींचे आणि नैसर्गिक साधनांचे तसेच वैविध्यपूर्ण जैविक वसाहतींचेही ते घर आहे. प्राणवायूच्या उत्पादनाशिवाय या वनांमध्ये पाण्याचा अमाप साठा देखील आहे आणि ते पाणी परत वातावरणात सोडले जाते. त्यामुळे पृथ्वीचे अतिरिक्त उष्णतेपासून आणि पुराचे सुद्धा संरक्षण होते आणि त्यामुळे जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण होते. पक्षी आणि कीटकांच्या प्रजाती ज्या इथे आढळतात त्या पराग सिंचनाला आणि झाडांच्या प्रजातींना वाढण्यास मदत करतात. तसेच सेंद्रिय खतही त्या तयार करतात. उत्पन्न देणारी पिके उदाहरणार्थ कॉफी, केळी आणि द्राक्षेही या वर्षावनातूनच येतात. औषधी कारखाना ही तर सर्व निसर्गाची देणगी आहे. दाजी जे हार्टफुलनेसचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या प्रयत्नांनी व आशीर्वादाने उष्णकटिबंधातील वनप्रदेशांची निर्मिती या कान्हा शांतिवनममध्ये होत आहे. हे वर्षावन म्हणजे काय? वर्षावन ही एक सामान्य संज्ञा आहे. हे एक उष्णकटिबंधीय सदाहरित वन आहे. यात विशेष असं काय आहे? तर हे इतकं विशेष आहे की साधारणपणे विषुववृत्ताजवळ असल्या कारणाने इथं पाऊस खूप जास्त असतो. इतकंच नाही तर इथं 100 फूट 180 फूट उंच झाडं आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रजातींची समृद्धता हीच याची महानता आहे. या पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्यात समृद्ध प्रजाती असलेली पर्यावरण प्रणाली आहे ती म्हणजे या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये. तसं पाहिलं तर भारतात देखील अनेक लोकांना असं वाटतं की वर्षावन हे ॲमेझॉनमध्ये आहे, पण आपल्याकडे पश्चिम घाटात, अंदमान निकोबार बेटांमध्ये आणि पूर्व हिमालयात सुद्धा ते आहे. आणि मग ही विशिष्ट प्रजातींची समृद्धी जी आहे सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये, ती 50 मीटर बाय 50 मीटर म्हणजे 52 झाडांच्या प्रजातींची अनुगणना आहे. ही अशी आश्चर्यचकित करणारी विविधता आहे. तेव्हा आम्ही सुद्धा जितक्या जास्त वेगवेगळ्या प्रजाती मिळतील तितक्या मिळवण्याचा प्रयत्न करतो. जितकी जागा त्यांना लागते तेवढी देतो, तरीही भरपूर झाडं लावतो. हे आम्ही इथे करतो. भारत त्याच्या भौगोलिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळी हवामान क्षेत्रे आहेत, जमिनीचे प्रकार आणि त्यानुसार वनस्पती आणि पिके आहेत. या संदर्भात एक प्राथमिक प्रयोग म्हणून वर्षावनाच्या कल्पनेने आकार घेतला. त्यानंतर मूल्यवान प्रजातींची वाढ करण्याचा एक उपक्रम हाती घेतला. दाजी म्हणाले की आपण इथे वर्षावन बनवूया. या ठिकाणी जमिनीवर एक छोट्या टेकडीसारखा एक उंचवटा आहे. मी विचारलं हे काय आहे? तिथे आम्ही अजून एक खोल तळं खणलं. नंतर त्या मातीचं काय करायचं? मग आम्ही त्या मातीचा एक मोठा ढीग केला. त्यानंतर आमचा आत्मविश्वास इतका प्रचंड वाढला की आम्ही म्हणालो आम्ही या माथ्यावर सुद्धा वर्षावन बनवू. तर मुळातच आमच्याकडे अशा काही विशेष प्रजाती आहेत. त्या सगळ्यांची निवड आम्ही उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांमधून केलेली आहे. तर या वर्षावनाची आम्ही एक प्रतिकृती निर्माण करतोय. जसं की तो एक आयनी आहे, जंगली फणस आहे, हा एक प्रकारचा रिठा आहे आणि हा भाऊ आहे आपल्या आवाकाडोचा. जनुक तेच, पण प्रजाती वेगळी आहे. त्याचं फळ खाण्यासारखं नाहीये, पण त्याच्या पानांचा गंध आंब्यासारखा आहे. आणि हे आहे उदबत्तीचं झाड. तर ही सगळी वर्षावनातली झाडं आहेत. तर पहा, पूज्य दाजींच्या निर्धारामुळे कसे कान्हा शांतिवनमधील वर्षावन निर्माण झाले. दाजींनी मला सांगितले की वर्षावनाच्या झाडाच्या प्रजाती येथे वाढवायच्या आहेत आणि मी म्हणाले की ते शक्य होणार नाही, पण तसे बोलल्याबद्दल मला वाईट वाटते, कारण अगदी खरंच ते अशक्य आहे आणि या प्रजातींची इथे लागवड करणे अशक्यच आहे. तेव्हा मी अगदी साहजिकच मला खरंच म्हणायचे की इतक्या कोरड्या भागात मला वाटले दाजींनी असे सुचवले तरी कसे. आणि नंतर काही आठवड्यानंतर मला एक निरोप आला की त्यांचा आग्रह आहे की आपल्याला इथे यावेळेस वर्षावन तयार करायचे. ते म्हणाले की आपल्याला ॲमेझॉन सारखे जंगल हवे आहे.
ठीक, त्यांनी थोडासा बदल केला आणि म्हणाले की ॲमेझॉन प्रमाणे वन असे दिसते. तेव्हा असे दिसले की पापाने सुचवले की आपण कोरडे पानगळीचे वृक्ष किंवा पानगळी झाडे जी काही महिने पाणी गाळतात तेवढेच लावू शकतो. त्या व्यतिरिक्त ती उरलेल्या वर्षभर हिरवी असतात. पण दाजी म्हणाले नाही, आम्हाला वर्षावनातील उंच झाडं हवी आहेत. या प्रकारची वर्षावनातील झाडांच्या प्रजाती तितक्या सहजासहजी मिळत नाहीत की सर्व रोपक वाटिकांमध्ये त्या मिळत नाहीत. तेव्हा मला लक्षात आले की केरळामधील काही संस्थांमध्ये त्या उपलब्ध आहेत. पुण्यातील काही, नाशिक व इतरत्र सगळ्या ठिकाणांवरून आम्ही शेवटी ती वर्षावनाची रोपे मिळवण्यात सफल झालो. आणि हो, त्यानंतरही परत शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे असं की तुम्हाला शोध घ्यावा लागतो की यांना वाढवायचे कसे. तुम्हाला रोपटी मिळाली, आता त्यांचे करायचे काय, म्हणजे उत्तम परिस्थिती कशी असावी. त्यांनी लागवड तर केली, आम्ही ती पेरली. पण वर्षावनाची गोष्ट अशी असते की एका प्रचंड जाळ्याची त्यांना गरज असते. पोषक द्रव्ये शोषून घ्यायला सुद्धा प्रचंड सूक्ष्म जीवजंतूंचे जमिनीखालचे जाळे, ज्यामुळे सूक्ष्म पोषक द्रव्ये घेता येतात आणि बुरशीयुक्त म्हणजे जमिनीवरील त्या बुरशीयुक्त सूक्ष्म जीवाणूंचे जाळे लागते. शेवटी आम्ही असे केले की एक वर्षावनाची प्रजाती वाढवली, छोटी रोपटी लावली. त्याच्या बाजूला या त्वरित वाढणाऱ्या प्रजाती होत्या. 4 ठिकाणी आम्ही एका झाडाची प्रजाती वाढवली, ज्याला अगस्त्या अगती म्हणतात, जे अतिशय पटकन वाढते. जॅक इन बीन्स देठ किंवा खोडाप्रमाणे ते वाढते. बीन्सचे खोड क्षणार्धात वर येते आणि त्यामुळे नायट्रोजन मात्रा ठीक राहते. आणि त्याचबरोबर खोड मऊ असते. त्याची पाने जेव्हा गळून पडतात तेव्हा जमीन आच्छादली जाते आणि त्यामुळे झाडाला कार्बन सुद्धा मिळतो. आणि माती बदलण्यासाठी अगोदर असलेली माती आम्ही काढली. ती शेतीची पडीक जमीन होती, त्यामुळे खूप रसायने आणि चिकण माती, जाळीदार माती काढली. त्यावर काळ्या कापशी मातीचा एक थर देण्यात आला, ज्यामुळे पाण्याचा साठा होईल. आणि परत एक थर, आणि यावर पुन्हा दाजींचा शोध. ते म्हणाले, कोळशाचा प्रयोग का करत नाही. कोळसा हा एक मोठा जाळीदार पदार्थ आहे, म्हणून कोळसा त्यात घातला. आणि तिसरा थर बकरी खाद्य किंवा शेतातील खताचा, त्यानंतर बायोकंपोस्ट, गांडूळ खत आणि नंतर लाल माती, हे सर्व घातल्यामुळे ती रोपटी खुश झाली. त्याला आवश्यक ते अन्न आणि पोषण मिळाले. दाजींनी आम्हाला पावसासमान पाण्याचे फवारे सोडणाऱ्या गन दिल्या. त्याचप्रमाणे धुक्यासम तुषार सोडणारी यंत्रणा, ज्यामुळे ओलावा राहील. आर्द्रता लागते आणि वर्षावन म्हणजे सूर्याच्या किरणांचा थोडा सुद्धा प्रकाश जमिनीवर पडायला नको असतो. म्हणजे तितकी दाट छाया दिली गेली आणि आर्द्रताही होती, म्हणून ती जगली. खरे यश म्हणजे नकारात्मक परिस्थितीला सकारात्मकतेत बदलणे. हे खरे सत्य आहे जे भौतिक, भौगोलिक आणि आध्यात्मिक गोष्टींना सुद्धा लागू होते. याचा पुरावा म्हणजे दाजींच्या मार्गदर्शनाखाली कान्हा वर्षावन भरभराटीला येत आहे. आम्ही 1 एकरावर वर्षावन तयार करतो आणि कृत्रिम पाऊस पाडतो. आमच्याकडे 2-3 पाऊस पाडणाऱ्या गन्स आहेत. जेव्हा उष्णता वाढते किंवा उन्हाळा जास्त असतो तेव्हा आम्ही 5 ते 10 मिनिटांसाठी संध्याकाळी सुरू करतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्यांना पाणी मिळतं.